नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन हे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, डेटाबेस हा खालीलपैकी कशाचा संग्रह आहे? डेटाबेस हा कशाचा संग्रह आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, फाईल्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्कॅनर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे काय करणे म्हणतात? कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे काय करणे म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बूटिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, कशाचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो? कशाचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मायक्रोफिल्म. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? खालीलपैकी WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, टिम बर्नर्स-ली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, होम पेज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 0 ते 1 यांच्या स्वरूपात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सायबर गुन्हे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजले जाते? संगणकाची प्रोसेसिंग स्पीड ही खालीलपैकी कोणत्या एककात मोजले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, हर्ट्झ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे? खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सॅमसंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते? संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्रोसेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहे? विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जुलियन असांजे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? कम्प्युटर नेटवर्कमध्ये लॅनचे फुल फॉर्म काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, 4 बीट किंवा हॉप बाईट काय म्हणून ओळखले जाते? 4 बीट किंवा हॉप बाईट काय म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, निब्बल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते? सॉफ्टवेअरमध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, इरर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, कम्प्युटर साक्षरता दिवस केव्हा साजरा केला जातो? कम्प्युटर साक्षरता दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 2 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवले आहे? कम्प्युटरमध्ये वापरली जाणारी जावा या भाषेला कोणत्या कंपनीने बनवले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सन मायक्रोसिस्टीम्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेले त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डेबगिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते? कोणतीही वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात आधी असलेले HTTP काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, प्रोटोकॉल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, युजरनेम आणि पासवर्ड हे बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? युजरनेम आणि पासवर्ड हे बरोबर आहेत की नाही हे पडताळून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ऑथेंटिकेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर
ते 24चे विजेतेपद पटकावले आहे? कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023 ते 2024चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रीती रजक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अरिना सबालेंका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कैरो या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 9व्यांदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. नितीश कुमार यांनी 9व्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? नितीश कुमार यांनी 9व्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बिहार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. एलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत? एलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बर्नार्ड अर्नोल्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले आहे? FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नेदरलँड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 69व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गांधीनगर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे? 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 12वी फेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रणबीर कपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे? महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्तपणे कोणत्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहेत? टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्तपणे कोणत्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, H-125. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. कॉम्प्युटरमध्ये केबीचे फुल फॉर्म काय असते? कॉम्प्युटरमध्ये केबीचे फुल फॉर्म काय असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, किलोबाईट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? मायक्रोप्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मायक्रोचिप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर केले जाते? कोणाद्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतरण केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, CPU. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे? खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुपर कॉम्प्युटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणते डाटाबेसशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणते डाटाबेसशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, MS ॲक्सेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे? खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जीमेल.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे? खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लेझर प्रिंटर्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. कम्प्युटर कीबोर्डमध्ये एफद्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीजची संख्या किती असते? कम्प्युटर कीबोर्डमध्ये एफद्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीजची संख्या किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 12. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे? वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, HTML. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा काय आहे? नेटस्केप नोव्हिगेटर हा एक प्रकारचा काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ईमेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरला एकमेव असा न्यूमरिक ॲड्रेस असतो त्याला काय म्हणतात? इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कम्प्युटरला एकमेव असा न्यूमरिक ॲड्रेस असतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, IP ॲड्रेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? डिजिटलपासून ॲनालॉगमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मॉड्युलेशन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हटले जाते? कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नेव्हिगेशन कीज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? कम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जॉयस्टिक. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.